समुद्र शक्ती युद्धाभ्यास कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित केला जातो असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, समुद्र शक्ती हा जो युद्धाभ्यास आहे कोणत्या दोन देशामध्ये होतो, तर हा विद्यार्थी मित्र भारत इंडोनेशिया या दोन देशांमध्ये होतो. ऑप्शन नंबर 1च या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, पहा या ठिकाणी युद्धाभ्यास तुम्हाला सांगतो कशा पद्धतीचे आहेत आपण समजून घेऊया. बघा, भारत इंडोनेशियामध्ये समुद्र शक्ती हा युद्धाभ्यास होतो. सिंगापूर भारत या दोन देशांमध्ये सिम्बेक्स हा युद्धाभ्यास होत असतो. भारत थायलंडमध्ये मैत्री हा युद्धाभ्यास होतो. भारत युके मध्ये कोकण 2025 हा युद्धाभ्यास झालेला आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, जर स्पष्टीकरण आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. सोबतच आपल्या या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप्सवरती, एज्युकेशन ग्रुप्सवरती शेअर करायची आहे विद्यार्थी मित्र. ओके, आणि जर तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल, ही जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर ही पीडीएफ मिळवण्याकरता तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज टाकायचा आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय भारतातील पहिली गवताळ पक्षी गणना. ओके, काय या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा, पहिली गवताळ पक्षी गणना म्हटलेलं आहे. ओके, गवताळ पक्षी गणना. तर जी गवताळ पक्षी गणना आहे ही कोणत्या राष्ट्रीय उद्यानात पार पडली. ओके, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये ही देशातील पहिली गवताळ पक्षी गणना जी आहे पार पडली. ऑप्शन बघा, माधवगड, काझीरंगा, कांचनगंगा की जुनागड. ओके, तर यापैकी कोणत्या काझीरंगा या राष्ट्रीय उद्यानामध्ये भारतातील पहिली गवताळ पक्षी गणना जी आहे ही पार पडली. ओके, बघा आता ठिकाण काय, काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आसाम मधलं. वैशिष्ट्य काय याचं, तर ही गणना तंत्रज्ञानाचा वापर करून, ओके, ध्वनिक रेकॉर्डिंग जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर करून ही गणना करण्यात आली आणि त्यात बेंगॉल फ्रोलिकिन सारख्या दुर्मिळ प्रजातींचा समावेश होता. आणि याचं महत्व काय होतं बरं, तर या गणनेमुळे गवताळ प्रदेशातील पक्ष्यांच्या आरोग्याची स्थिती आणि जैवविविधतेबद्दल महत्वाची माहिती ही त्या ठिकाणी मिळू शकते. ओके, बघा विद्यार्थी मित्र, हा प्रश्न या ठिकाणी तुम्ही IMP म्हणून कन्सिडर करा. ओके, या ठिकाणी हा प्रश्न आपण IMP कन्सिडर करूया, कारण आगामी पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये देखील हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण काय, कारण भारतातील पहिली म्हटलेला आहे आणि आतापर्यंत ज्या काही घटना पहिल्यांदा घडतात त्यावरती डेफिनेटली आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारले जात असतात. त्यामुळे हा प्रश्न रिपीट होण्याचे चान्सेस खूप आहे. त्यामुळे सर्वांनी हा प्रश्न IMP म्हणून नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ओके असेल मित्रांनो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर तुम्हाला हे जे प्रश्न होते या प्रश्नांची ही डिजिटल पीडीएफ हवी असेल तर ही पीडीएफ मिळवण्याकरता तुम्ही एकतर आपलं इंस्टाग्राम चॅनल अकाउंट फॉलो करायचं आहे, तिथे तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल ब्रॉडकास्टमध्ये. त्यानंतर आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथे देखील अवेलेबल आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथे देखील पीडीएफ तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. हे सर्व तुम्ही जॉईन करायचं आहे, फॉलो करायचं आहे.